तुकोबराय चिंतन करू लागले तेव्हा या चिंतनात तुकोबरायांच्या लक्षात आलं की आपलं जीवन घडवलेलं आहे ते संतांनी आपल्याला ही शिकवण दिली. संतांनी आपल्याला निषिद्धातून विहितात आणलं, विहितातून सकामातून निष्कामात आणलं, निष्कामातून उपासनेत आणलं, उपासनेतून ज्ञानात आणलं, ज्ञानातून या अवस्थेपर्यंत आणून आपल्याला पोहोचवलेलं आहे. ज्ञेय स्वरूपाला आपण परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेलो आहोत. तेव्हा इथपर्यंत आणणारे आपल्याला संत आहेत. तेव्हा तुकोबराय म्हणतायत असं माझं जीवन घडवणारे संत आहेत. तेव्हा मी त्यांना सोडून कुठे जाणार नाही, त्यांच्याच सेवेत राहणार, त्यांना सोडून बाजूला कधी राहणार नाही. मी सर्वस्वी त्यांचा अंकिला असा राहील, त्यांच्या सेवेत राहील, त्यांच्यापासून दूर जाणार नाही. दुरी त्यापासून नवजे दवडिता. त्यांनी मला ढकलून जरी लावलं तरी त्यांच्यापासून बाजूला जाणार नाही. आणि मग ढकलून लावलं तरी बाजूला जाणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी लाद घातली आणि तुम्हाला बाजूला जाण्याचा प्रयत्न केला तर तुकोबराय म्हणतात त्यांची लाथ मी स्वीकारेन पण त्यांच्यापासून बाजूला जाणार नाही. तुका म्हणे लाथा घेन अंगे, तुका म्हणे लाथा घेन अंगे, तुका म्हणे लाथा घेन अंगे, तुका म्हणे लाथा घेन अंगे. दुरी त्यापासून दुरी त्यापासून नवजे दवडिता. त्यांनी दौडून जरी धावलं तरी त्यांच्यापासून मी बाजूला जाणार नाही. लात मारले तर स्वीकारेन पण त्यांच्या पासून मी बाजूला जाणार नाही. तुका म्हणे लाथा घेईन अंगे. त्यांची संतांची लाथ मिळणं हे कोणाच्या भाग्यात आहे? या पृथ्वी तलावर फक्त एक देवाचं भाग्य एकदा उदयाला आलं, त्याला संतांची लाथ खायला मिळाली. भृगु ऋषीने देवांचे परीक्षेकरता निघाले असताना ब्रह्मदेव नापास झाले, भगवान शिवजी नापास झाले, विष्णूकडे आले. विष्णूने लक्षात आलं की आपणही नापास होऊ तर आपण या करता तयारी केली पाहिजे. लक्ष्मी जवळ होती, तिला सांगितलं तू बाजूला जा, भृगु ऋषी येत आहेत. मग ते येत आहेत तर मी जवळ पाहिजेच ना फोटो घ्यायला. म्हणे या वेळेला नको अपेक्षा धरू, बाजूला जा. लक्ष्मीला बाजूला घेतलं, कौसुम मणी गळ्यातला काढला, हातात घेतला आणि भृगु ऋषीची वाट पाहत राहिले. भृगु ऋषी आले, लाथ वर करत करत आले, लाथ दिली. नाही भगवंताने सुख धरिलेला तेची, नाही दयाचा दिन सुख धरिलेला तेची, नाही नाही
आदराने स्वीकारले. शीण मानला नाही तयाचा शीण सुख धरिले लाथेचे. आणि अजून ते चिन्ह भगवंताने आपल्या वक्षस्थळावर स्वीकारलेलं आहे. आपण पांडुरंगाच्या मूर्तीकडे पहा. पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहत असताना इथे चरणचिन्ह दिसत आहे. ते चरणचिन्ह भृगु ऋषीने मारलेली लाथ आहे. भगवंताने ती आनंदाने स्वीकारली, त्याचा शीण मानला नाही. जी भृगूचा कायचा अपकार की तो मानूनी प्रयोपचार तोषेच ना शारंगधर गुरुत्वासी. भगवंताने आपल्या भक्ताची ती एक स्मृती आपल्या वक्षस्थळावर धारण केलेली आहे. असं भगवान संतांना महत्व देतो. भगवंताने लाथ स्वीकारली. दुसरा नंबर तुकोबारा म्हणतात माझा लागेल, त्यांची लाथ मला खायला मिळेल, माझं भाग्य कधी उदयाला येईल. अशी तुकोबारांनी भावना व्यक्त केलेली पाहिल्यानंतर काही लोक म्हणाले तुकोबारा इतका तुम्ही संतांविषयीचा पराकुटीचा भाव व्यक्त करता, असं संतांनी तुमच्या करता केलंय काय? तुकोबारा म्हणतात केलंय काय? काय केलं नाही सांगा. त्यांनी सर्व काय माझ्या जीवनात माझं जीवन घडवण्याच्या दृष्टीने खूप त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. त्यांनी ते खूप उपकार माझ्यावर केलेले आहेत. सांगा ना काय केले? काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे
माझं जीवन ज्यांनी घडवलं, या अवस्थेपर्यंत ज्यांनी मला आणलं, ते आहेत संत. त्यांनी मला दिशा दिली, त्याप्रमाणे मी वाटचाल करत आलेलो आहे. म्हणून माझं जीवन सर्वस्वी जे घडवलेलं आहे ते संतांनी घडवलेलं आहे. मी त्यांना विसरू शकत नाही. त्यांचे उपकार अनंत आहेत. त्यांनी मला निरंतर जागवलेलं आहे. माझं निरंतर जागविती मला नेहमी त्यांनी जाग ठेवलेलं आहे. जीव अज्ञानाच्या झोपेत आहे, अविद्येच्या झोपेत आहे. अविद्येच्या निदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. अनादिकालापासून या अज्ञान दशेत जीव हा निद्रिस्त आहे. पण अशा निद्रिस्त जीवांनाही जाग करण्याचं काम संत करतायत. निज लिया जागविती निज पुरवणी देती. जे झोपलेले आहेत त्यांना जाग करण्याचं काम संत करतायत. संतांनी सगळ्यांना जाग केलेले सगळ्यांना. ऐसे जागविले अवघे जन. संतांनी सर्वांना जाग केलेले आहे. संतांनी बद्धांना जाग केलं, संतांनी मुमुक्षुला जाग केलं, संतांनी मुक्ताला जाग केलं, संतांनी संतांना जाग केलेलं आहे. आणि शेवटचं सांगू, संतांनी देवालाही जाग केलेलं आहे. संतांनी बद्ध जीवाला जागृती दिली. अरे बाबांनो, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, परस्त्रीक्रमण करू नका, वाईट काही करूच नका आणि चांगलं केल्याशिवाय राहू नका. आपल्या जीवनात दुर्व्यसनं आपल्याला सर्वस्वी हानी करणारी आहेत. सर्वस्वी आपलं जीवन उद्ध्वस्त करणारी आहे. अशा पामरांना विषयासक्तांना संतांनी जागृती दिलेली आहे की दुर्व्यसनात तुमची पहिली आर्थिक हानी आहे, दुसरी शारीरिक हानी आहे, तिसरी कौटुंबिक हानी आहे, चौथी सामाजिक हानी आहे, पाचवी पारलौकिक हानी आहे. एकंदरीत दुर्व्यसनातून दुर्वर्तनातून तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे, तुमची हानी होणार आहे, तुमचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे, तुमचा संसार उद्ध्वस्त होणार आहे. दारू पिणाऱ्याची, दुर्व्यसन करणाऱ्याची पहिली आर्थिक हानी होते. सवय लागली का मग उपसायचं संपलं की मग दागिन्याला हात घालायचा. दागिने संपल्यानंतर मग काही चीज वस्तू ना, त्यानंतर स्थावर घरही विकायला मागं पुढं पाहत नाही. सर्व विकणं. आर्थिक हानी पहिली. दुर्व्यसन करणाऱ्याची संपत्तीची वाढ झाली असं तुम्हाला एकही उदाहरण सापडणार नाही. असं एखादं उदाहरण तुमच्या लक्षात आलंय का? अमुक व्यक्ती दारू प्यायला जशी लागली तशी त्याच्या संसाराची भरभराट झाली, असं एखादं उदाहरण ऐकण्यात येते. अहो, काही नव्हती, गुंठाभरे जागा नव्हती, आता 100 एकरचा मालक झालाय. कधीपासून? जसा प्यायला लागला तशी त्याच्या संसाराची प्रगती झाली. काहीच नव्हतं, जसा प्यायला लागला तशी आता 10 दुकानं झाली. जसा प्यायला लागला तसे 15 ठिकाणी बंगले झालेले आहेत. असं ऐकायला मिळाले. पण दारू प्यायला लागल्यापासून 100 एकरही संपली, आता फुटभर राहायला जागा नाही. अशी हजारो उदाहरणं सापडतील की दुर्व्यसनाने सर्वस्वी हानी होते. बाबांनो, आर्थिक हानी होते. कोणाचाही संसार सुखाचा आजपर्यंत झालेला नाही, आताही कोणाचा होत नाही आणि पुढे कोणाचा संसार सुखाचा होणार नाही. सर्व जीवन बर्बाद होईल, तुम्ही लयाला जाणार, सर्व हानी होणार. पहिली आर्थिक हानी, दुसरी शारीरिक हानी. अनेक रोग जडले जाणार, शारीरिक हानी होणार. पुढे कौटुंबिक हानी, कुटुंब लयाला जाणार.
तुम्ही तर संपणार, मुलाबाळांचं जीवन उद्ध्वस्त करणार, सर्व कुटुंबाची हानी होणार. चौथी सामाजिक हानी. एक, तुम्ही घडवल्यापासून बाकीच्याही जनतेला त्या दुर्व्यसनाने पछाडलं आणि ते तिकडे लागले गेले. म्हणून माणसं म्हणतात ना, अहो कोणी नव्हतं इथे, पण हे एक बेनं कुठून आलं आणि त्याने अख्खी गल्ली बेतवली, आता अख्खं गाव बिघडवलं म्हणतात. म्हणजे समाजातही त्याने ही दुर्व्यसनापासून सामाजिक हानी घडवली. तशीच पारलौकिक हानी. इथे दुर्व्यसन करून दुर्वर्तनात जो जाईल त्याला काही सद्गती मिळणार का? अधोगतीलाच जाणार, अनेक नरक यातना सहन कराव्या लागणार. तेव्हा दुर्व्यसनापासून संत पहिले परावृत्त करतात, निषिद्धातून विहितात आणतात. मांसाहार करू नका. मांसाहार करणं हा मनुष्याचा आहार नाही, हा राक्षसांचा आहार आहे, राक्षसांचा आहार आहे, निशाचरांचा आहार आहे, पशूंचा आहार आहे. आणि तेही जे जिभेने पाणी पितात त्यांचाच मांसाहार आहे. ओठाने जे पाणी पितात त्यांचाही मांसाहार नाही, पशुचा. जे जिभेने पाणी पितात त्यांचाच मांसाहार आहे. मांजर कशाने पाणी पिते? मांसाहार करते की नाही? उंदराचा फडशा पाडते ना मांजर. कुत्रा कशाने पाणी पितो? जिभेने पितो, मांसाहार करतो. वाघ कशाने पाणी पितो? जिभेने पाणी पितो, मांसाहार करतो. पण जे ओठाने पाणी पितात ते पशुही मांसाहार करत नाहीत. गाय कशाने पाणी पिते? ओठाने पाणी पिते, मांसाहार करते का? नाही. बैल कशाने पाणी पितो? मांसाहार करतो का? नाही. घोडा कशाने पाणी पितो? मांसाहार करतो का? नाही. म्हणजे जे ओठाने पाणी पितात ते पशुही मांसाहार करत नाही. जे जिभेने पाणी पितात तेच मांसाहार करतात. माणसं कशाने पाणी पितात? का मला ताण लागली, पाणी आणि बायको पारात भरून पुढे ठेवते ना, जिभेने पाणी पितो का? मग जिभेने पाणी पित नाही तर मांसाहार का करतो? विठ्ठला. आणि दुसरी गोष्ट अशी, मांसाहार करणं याच्यातून दुसऱ्या जीवाची हत्या होते. आपल्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी दुसऱ्या जीवाची हत्या करणं हे कितपत योग्य आहे? मला तुमच्या मुलाचं मांस खावं वाटतंय म्हणून काय लाख रुपये घ्या, 2 घ्या, 10 लाख घ्या, 1 कोटी देतो, पण तुमच्या मुलाचं मला मांस खायला द्या, तुमचा मुलगा द्या, मला कोणी देईल का? नाही. मग दुसऱ्याच्या जीवाची हत्या का करतो? तुझं बाळ तू दुसऱ्याला देऊ शकत नाही, दुसऱ्याचं बाळ का तू मारतो? दुसऱ्या पशुची हत्या का? संत जागृती देतात. जीवा ऐसे देखे अनेका जीवासी. आपल्यासारखं दुसऱ्याला पहा. आपल्या जीवे करता दुसऱ्या जीवाची हत्या करू नका. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, मानवाधिकार आहे. प्रत्येकाला अधिकार आहे जगण्याचा. किंवा कोणाला मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मारण्याचा अधिकार त्यालाच आहे की जो नियमबाह्य जीवन जगलेलं आहे, ज्याने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे, अनेकांना जो घातक बनलेला आहे, अशांनाच मारण्याची शास्त्रात आज्ञा आहे, ज्यांनी अनेकांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे. म्हणून आपण निर्व्यसनी बना, सदाचारी बना, अशी बद्धांना शिकवण देतात. बद्धांना जाग करतात, मुमुक्षूंना जाग करतात. अरे तू कोण आहेस? तू परब्रह्म स्वरूप आहेस. तू का करी जागा? नको वासिपू वावुगा आहेस तू अंगा अंगी डोळे उघडी. तू अंगाने परब्रह्म स्वरूप आहे. तू जीव नाही, तू परब्रह्म स्वरूप आहे. तेव्हा या वृत्तीवर ये, या भूमिकेवर ये. संतही त्याला ज्ञान जागृती देत आहेत. म्हणून बद्धाला जाग करणं,
मुमुक्षुला जाग करणं, संतांना जाग करणं, मुक्तांना जाग करणं. संत मुक्तांना जाग करतात. मुक्तांना म्हणतात तुम्ही तरले यात महत्व नाही, तुम्ही दुसऱ्यांना तारलं तर त्यात महत्व आहे. आप तरे त्याकी कौन बरा आहे, आवरण को भलो नाम धराय. आपण तरलो याच्यात महत्व नाही, दुसऱ्याला तारणं याच्यात महत्व आहे. म्हणून अन्यांना तारण्याचे, अन्यांचं जीवन चांगलं घडवण्याचे प्रयत्न करा, असं संत मुक्तांनाही जागृती देतात, जाग करतात. संत संतांनाही जागवतात, संत संतांनाही जागवतात. आपल्याला पाहिल्यानंतर लोक सचैल स्नान करतात, असं ज्ञानोबरांना जाणवल्यानंतर ज्ञानोबरांनी काय मनात भूमिका घेतली. आपलं पाहिल्यानंतर जर लोकांना अपशकून वाटतो आहे तर आपलं तोंड जगाला दाखवाच का, म्हणून ज्ञानोबरायांनी ताटी लावून घेतली, जगाला तोंड दाखवायचं नाही. पण हे ज्ञानोबरायांचं करणं आमच्या मुक्ताबाईंना बरं वाटलं नाही. मुक्ताबाई म्हणू लागल्या, लोक या वाईट विचाराकडे वळत आहेत, म्हणून का आपण ताटे लावून त्यांच्यापासून बाजूला जायचं नाही. त्यांनी अपराध करणं हे त्यांचं काम आहे, ते अपराधीच आहेत, त्यांच्याकडून अपराध घडणार. पण त्यांनी केलेले अपराध हे सहन करणं हे संतांचं काम आहे. खरा योगी कोण, जो पावन मनाचा असेल आणि जनतेचे अपराध सहन करत असेल तो खरा योगी आहे. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्व रागाने अग्नी जरी झालेलं असलं, विश्वाकडून अनेक अपराध घडतील, पण संतांनी पाणी व्हावं आणि ती आग विझवावी. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. अशा प्रकारे मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना ही जागृती दिली, सांगितलं माऊली त्यांचे अपराध आपण सहन केले पाहिजे, त्यांचं जीवन हे चांगलं बनवण्याकरता आपण बाहेर समाजात यायलाच पाहिजे. आपण जर याप्रमाणे बाजूला झालो तर या जीवांचा उद्धार कसा होणार. यांच्या उद्धाराकरता आपण उद्विग्न होणं उपयोगाचं नाही. म्हणून संत संतांनाही जागृती देतात आणि शेवटचं संत देवाला देखील जागृती देतात. देवालाही संत म्हणतात की देवा आता वेळ झाली काकड्याची, कुठपर्यंत झोपता, उठा न उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकाळा. झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा. झोपायची वेळ संपलेली आहे, आता उठा, जागे व्हा. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांचे दाटी उभे जोडीने हात. पण देव काय जागा होत नाही. पण आईसाहेब मात्र उठलेल्या दिसल्या. आईसाहेब उठलेल्या दिसल्यानंतर संत आईसाहेबांना म्हणतात, आईसाहेब त्यांना जाग करा ना. राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हलवून जागे करा देवराया. हलवा, देवाला जाग करा. या प्रकारे आईसाहेबांना सांगतायत. तेव्हा संत हे देवालाही जाग करतात. देवा कुठपर्यंत झोपता, आता उठा ना. म्हणून मग रुक्मिणी माता देवाला जाग करते. ऐसे विनवी रुक्मिणी जागृत झाले चक्रपाणी, नामा बद्धांजळी जोडून चरणी माथा ठेवीत असे. संत देवालाही जागी करतात. ही काकड्याची जागृती झाली. दुसरी देवाला जागृती संत कोणती देतात. संत देवाला ही दुसरी जागृती देतात की देवा आम्ही गावोगाव प्रचार दौरा करतो, प्रत्येक विभागात जातो,
तिथे भजनी मंडळ सुरू करतो, नाम सप्ताह सुरू करतो, तिथे हरिपाठ करतो. लोकांना आम्ही सांगतो, बाबांनो, आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत, माणसाने माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. आपण या समाजात आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, देशाची सेवा, दीनदुःखिताची सेवा, सेवा करणे हे मनुष्य जीवनातला खरा धर्म आहे. आम्ही ती जागृती समाजाला देतो, जनतेला देतो. त्यांना सांगतो, दुर्व्यसन करू नका, दुर्वर्तन करू नका, भगवंताची भक्ती करा. आपला शेजारी जो आहे तो शेजारी देव आहे पहा, सज्जनत्वाने पहा, चांगल्याप्रमाणे पहा, कोणाचा तिरस्कार करू नका. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. का? सर्व एका परमेश्वराचेच अंश आहेत. ममय वांशो जीव लोके, तो भगवान म्हणतो आहे. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे विष्णुमय तो परमात्माच या सर्व रूपाने नटलेला आहे. म्हणून कोणाला वाईट पाहू नका, कोणाचं वाईट करू नका, कोणाचं वाईट चिंतन करू नका. सर्वांचं कल्याण कसं होईल, भलं कसं होईल हे करा. जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावे वाचा. वाईट काय बोलू नका, चांगलं बोला, चांगलं घडवा. सर्वांना या सन्मार्गाला लावण्याचे प्रयत्न करा. सर्वांनी या मार्गस्थ व्हा, असं संत जगन्यतेला जागृती देतात आणि सांगतात, जा भगवंताची भक्ती करा. दररोज दर्शनाला मंदिरात येत जा, आपल्या आईवडिलांचं दर्शन करत जा, समाजाचं एक चांगलं चिंतन करत जा. परमात्माच या सर्व रूपात नटलेला आहे. म्हणून कोणाचंही तुम्ही वाईट करू नका, कोणाचंही चांगलं करण्याचे प्रयत्न करा. यातच मनुष्याचा मनुष्यपणा आहे, असं आम्ही शिकवण देतो. पिऊ नका आजपासून आजपर्यंत, किती प्याले, किती खाल्ले, किती काय वाईट केले, पण आता हे सोडून द्या. गेलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकत नाही, उरलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकतो, असं आम्ही लोकांना शिकवण दिली. त्यांना कुमार्गापासून, दुराचरणापासून परावृत्त केले. आताच त्यांनी कालच माळ घातली, आता ते वारीला लागले, भजनाला येत आहेत, हरिपाठाला येत आहेत. देवा, आम्ही त्यांना इकडं तुझ्याकडे आणतो. तू एक करायचं, त्यांचं जुनं रेकॉर्ड पाहायचं नाही, जुनी फाईल काढायची नाही. त्याने पूर्वजन्मात, पूर्व आयुष्यामध्ये काय केलंय ते पाहायचं नाही. ते घडलंय, अज्ञानात त्यांच्याकडून घडलंय, पण अशांनाही आम्ही परिवर्तित करून त्यांना त्यांचे दुर्व्यसन दुर्वर्तन सोडून इकडं तुझ्यापर्यंत आणलेलं आहे. तर तू त्यांचा उद्धार केला पाहिजे. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून, पुंडलिकाने देवाला म्हटले की नाही, आम्ही उसकुनांना रावसे, हवसे, नवसे, गौसे, जेवढे मिळतील जसे जमतील तसं त्यांना आम्ही तुझ्यापर्यंत आणणार, तुझ्या भक्तीला लावणार, समाजाच्या सेवेला लावणार, देशाच्या सेवेला लावणार. देवा, तू त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नको. पूर्वी त्याने काय केलंय केलंय, पण केली मागे नको पाहू. तुझं जमान आम्ही आहो. आता इथून पुढे तो वाईट करणार नाही. आम्ही त्याला दीक्षा दिलेली आहे, शिक्षण दिलेलं आहे, त्यांना मंत्र दिलेला आहे, त्यांना सन्मार्गाला लावलेला आहे. आता या वाम मार्गाने जायचं नाही असे आम्ही त्यांना शिकवण दिलेली आहे आणि तुझ्यापर्यंत आणलेलं आहे. तेव्हा त्यांचाही तू उद्धार केला पाहिजे. तुका म्हणे ऐसे आहे तगा हरी, त्याही तारी जीवाशी. असे काही जीव आहेत, त्यांना तू तारलं पाहिजे. आणि त्यांनी पाप करावं, त्यांनी काही करावं आणि पुन्हा आम्ही त्यांना उद्धारावं, हा तुमचा काय आग्रह? माग घेतो आमचा आग्रह. मग तू तुझं पतित पावन नाव सोडून दे. पतित पावन नाव घेतलेलं कसं आवडतं? मग पतित पावन केव्हा?
पतित आहे म्हणून तू पावन आहे. त्या पतितांना पावन करणं हेच तुझ्या त्या नामातलं स्वरूप आहे. जर पतितच नसते तर तू पावन कसला. तुकोबारा म्हणतात देवाला, जरी पतित नव्हतो देवा तरी तू पावन कायचा केव्हा. आम्ही पतित आहे म्हणून आम्हाला पावन करणे तुझं काम, म्हणून तुझं नाव पतित पावन आहे. जर नसेल तुला करायचं तर नाव सोडून दे, नाव काढून टाक. नामदेवराय देवाला म्हणतात ना, पतित पावन नाम ऐकोनी आलो मी द्वारा, पतित पावन नव्हेसी म्हणून जातो माघारा. अरे आम्हा पतितांना पावन करणे हे तुझं काम आहे. म्हणून संत देवालाही जागृती देतात. पतित पावन तुम्ही जर म्हणून घेता तर पतितांना आम्ही तुझ्यापर्यंत आणतो आहे. या सन्मार्गाला लावतो नाही, त्यांना या प्रकारचा निश्चय बनवतोय. त्यांच्याकडून आम्ही हे अभिवचन घेतोय की आजपर्यंत वाईट केलं गेलं, इथून पुढे वाईट करणार नाही. असा आम्ही त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होईल अशी शिकवण देतोय. त्यांना इकडे आणतो आहे. आता यांनाही तू तारलं पाहिजे असं देवाला आग्रह करतात. देवाला जागृती देतात. तुझ्या नावाचं, तुझं नाव काय, नावाला जरा जाग ना आणि पतितांना पावन कर ना असं संत देवालाही जागवतात. म्हणून तुकोबारा म्हणतात, संतांचे असे अनेक प्रकारे अनेक जीवावर उपकार आहेत. माझ्या बाबतीत संतांनी हेच केलेलं आहे, मज निरंतर जागवित. मला निरंतर त्यांनी जागृती दिलेली आहे म्हणून मी इथपर्यंत आलेलो आहे. मग आता तुम्ही काय विचार केलाय, त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मग काय थांबलात, काय थांबलो एवढ्या करता की त्यांना नेमकं काय द्यावं, काय द्यावे त्याचे व्हावे भूतादाई, 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 जागृती दिलेली आहे. आम्हाला निरंतर जाग ठेवलेलं आहे. कुमार्गापासून परावृत्त करून सन्मार्गाला लावलेलं आहे. आता त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता काय द्यावं त्यांना आणि उतराई व्हावं. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, त्याशी काय द्यावे उतराई व्हावे. त्यांना काय द्यावं उतराई व्हावं. काही द्या ना, जे आपण देऊ ते त्यांच्या उपकाराच्या मानाने फार कमी वाटतंय. त्यांना परीस दिला, कल्पतरू दिला, कामधेनू दिली, हे सर्व जरी दिलं तरी त्यांच्या उपकाराच्या तुलनेला ते येऊ शकत नाही. या संतांचे हे देणे कल्पतरुनी दुनी, परिसा परिसा आगाध देणे चिंतामणी ठेंगणा. त्यांच्या उपकाराच्या पुढे हे सगळे कमी पडतात. मग आता त्यांच्या उपकाराची उंची फार मोठी आहे. हे सर्व उंच पदार्थ त्याच्या पुढे कमी पडतात. मग काय द्यावं काय आणि उतराई व्हावं काय, काय द्यावे त्याचे व्हावे उतराई. मग शेवटी एक असं वाटू लागलं की आपला हा जीवच त्यांना देऊन टाकावा बस. मग थांबलात का,
याचा विचार केला असताना हेही लक्षात आलं की त्यांच्या उपकाराच्या मानाने हा जीव देखील थोडाच आहे. ठेविता हा पायी जीव थोडा, हा जीव पायी ठेविता थोडा. हा जीव त्यांच्या पायी समर्पित करायचा ठरवला तरी त्यांच्या उपकाराच्या मानाने हा थोडा आहे. मग काय उतराय होऊ शकणार? काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, असे त्यांचे अनंत उपकार आहेत. ते नुसतं जागवतातच असं नाही बरं का, ते शिकवतात देखील. कसं शिकवतात? अभंगाच्या 3ऱ्या सहज बोलणे अति उपदेश, असं नाही तर ते शिकवतात देखील आणि प्रयत्नपूर्वक शिकवतात. त्यांच्या बोलण्यातून जनतेचं हितच आहे. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित, सहज बोलणे उपदेश. ते जे सहज बोलतात त्यांच्या सहज बोलण्यातूनही जगाचं हित आहे, जगाचं कल्याण आहे. कारण ते बोलणं म्हणजे उपदेश आहे. उपदेश त्याला म्हणतात जे बोलणं जीवाचं आणि देवाचं मिलन घडवून आणतं त्याला म्हटलं जातं उपदेश. हा उपसर्ग आहे. देश शब्दात दिशा हा धातू आहे. दिशा दिशती म्हणजे दाखविणे, जवळचं दाखवणं, त्याला म्हणतात उपदेश. म्हणजे जीवाला देवाच्या जवळ कसं जाता येईल हे जे बोलणं दाखवतं त्याला म्हणायचं उपदेश. जे जीवाचं आणि देवाचं मिलन घडवून आणतं, जे ताटातूट करतं त्याला उपदेश म्हणायचं नाही. पण लोक उपदेश शब्दाचा कुठे वापर करतात? तुला कोणाचा उपदेश झाला रे, तू घर फोडलं, म्हणजे घर फोडण्यामध्ये उपदेश मानतात. म्हणजे भावाभावाची ताटातूट करणं, आईवडिलांपासून बाजूला करणं, आईवडिलांपासून बाजूला करण्यात, बंधूंची ताटातूट करण्यात, दासाची स्वामीची ताटातूट करण्यात काय मिळवलं तुम्ही जीवनात? काहींचं बोलणं या प्रकारे विघटन घडवतंय. तर संघटन घडलं पाहिजे, देवाचं कल्याण व्हायला पाहिजे असं बोलावं. कोणाचं वाईट होईल असं बोलू नये. कस्यचित किमपि नो हरणीयम मर्मवाक्यमपि नोच्चरणीयम श्री हरे पदयुगम स्मरणीयम लीलया भवजलम तरणीयम. लीलेने आपल्याला भवसिंधूतून तारता येईल. कोणाच्या बाबतीत वाईट बोलू नये, गोड बोलावं. कोणाचंही कल्याण होईल असं आपण बोललं पाहिजे. तैसे साच आणि मवाळ, मितळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, की ज्याने दुसऱ्याचं कल्याण होईल, भलं होईल असंच बोललं पाहिजे. तेच बोलणं हे महत्वाचं आहे. संत याप्रमाणे घडवतात. सहज बोलणे हितोपदेश त्याचं कल्याण करतात. नारदाने नुसतं बोलणं सहज नाही,
करुणी सायास शिकविती. सायास करून शिकवलं. वाल्याला सायास करून शिकवलं की नाही नारदाने? नाही तर नारदावर उगारला होता ना कोराड घेऊन, धावला होता, निकाल क्या आहे जेब में. नारदाने तंबोरा काढला, दिला आणि घे कर भजन. नारद म्हणतायत कर भजन, नामचिंतन कर. वाल्या म्हणतो मी काय तुला निमंत्रण दिलं नाही कीर्तनाचं, मला हे सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही, काय असेल ते काढ, रोकड कॅश. नारद म्हणता अरे हेच रोकड धन आहे, रामनामाचं धन. हे लूट अनेकांनी लुटले पण अजून संपलं नाही. जीवनात हे धन आपल्या उपयोगाला येणार आहे. रामनामाचं धन हेच आपल्याला तारणार आहे, आपलं कल्याण करणार आहे. हे लौकिक धन, याच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे. हे कुठल्या अनर्थात घालेले सांगता येत नाही, पण रामनामाचं धन मात्र तुला यातून सोडवणार आहे. यमाच्या दरबारातून सुटका करणारा हे धन. लोट तुला किती लुटायचं असेल तितकं. वाल्या म्हणतो मला हे सांगायच्या भांगड पडायचं नाही, काय असेल ते काढाने रस्ता धर. नारद म्हटले मी रस्ताच धरणार आहे, पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू चुकीच्या रस्त्याने चाललेला आहेस. अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही, कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही, तो अधोगतीचा रस्ता आहे, नरकाचा रस्ता आहे. वाल्या डोळे उघड, विचार कर किती पाप केले आजपर्यंत, आणि हे पाप केलेलं तसं जाणार नाही, तुला भोगावं लागेल, अनेक नरक यातना सहन करावे लागतील. असो पुष्कळ आहे, आपल्याला सर्व माहिती जास्त विस्तार सांगण्याचं काही कारण नाही. नारदाने शिकवलं, सायास करून शिकवलं. कुऱ्हाड उगरत होता मारण्याकरता आलेल्या वाल्यालाही नारदाने वाल्मिक ऋषी बनवला की नाही. नारदाच्या भेटीनंतर वाल्याकडून एक तरी हत्या घडली का? एकही हत्या घडली नाही. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. संत हे घडवतात, संत जीवनात असं परिवर्तन घडवतात, त्याला दुर्विचारापासून दुराचरणापासून परावृत्त करतात, अशी शिकवण त्याला देतात. करुणी सायास शिकविती. शिकवलं नारदाने. नारदाला वाल्याने झाडाला बांधून टाकलं होतं आणि मग विचारायला गेला होता. पण संत हे सर्व सहन करतात. संतांनी अनेक प्रकारे जनतेकडून उपमर्द केलेले, सहन केले, परंतु जनतेच्या कल्याणाचं चिंतन केलेलं आहे. जनतेच्या उद्धाराचीच तळमळ. बुडत आहे जन नदे कवी डोळा, येतो कळवळा म्हणून. ज्यांना पाहिल्यानंतर सचय स्नान करायचे, त्याच ज्ञानोबरायांनी श्रीगुरु पुढे ज्ञानेश्वरी लिहून ठेवल्यानंतर पसायदानात पहिली मागणी त्यांच्या उद्धाराची गेली. दुरिताचे तिमिर जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुष्ट आहेत, खळ आहेत, त्यांचा वाकडेपणा जावा, त्यांचे सत्कर्मामध्ये रती निर्माण व्हावी, दुर्व्यसनं सुटावी, दुर्वर्तनं सुटावी, कोणी कोणाचं वाईट करू नये, चांगलं करण्याचं हेच आपल्या जीवनात व्रत स्वीकारावं आणि तशी वाटचाल करावी. संत या प्रकारे मानवतेचे धडे देतात आणि जीवाला सन्मार्गाला लावतात, वाममार्गापासून परावृत्त करतात. संत जागवतात, तसं शिकवतात देखील. नव्हे सांभाळतात देखील. कसं सांभाळतात? अभंगाच्या शेवटच्या काय
माय गावे दासे व्हावे उतराई ज्ञानेश्वर माऊली चित्ती तैसे मज येते सांभाळे. धेनूच्या चित्तात जसं वत्स असतं, वासराकडे सतत लक्ष धेनूचं असतं. धेनू तिला म्हणतात जिच्या ठिकाणी प्रसव धर्म आहे त्याला धेनू म्हणतात. धेनू ही गाय आहे, पण जी गाय असेल ती धेनू असेल असं नाही. वांस गायीला धेनू म्हणता येत नाही. जिच्या ठिकाणी प्रसव धर्म आहे तिलाच धेनू म्हटलं जातं. नाना गाय चरे डोंगरी चित्त बांधले वत्से घरी. वत्स सारखं त्या धेनूच्या अंतःकरणामध्ये असतं. ती त्या वत्साकरता ओसंडून धावून येते आणि त्याचा सांभाळ करत असते. तसंच संत तुम्हा जीवांकरता धावून येतात. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावे जन जड जीव. अशा प्रकारे संत सांभाळत देखील. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा. सांभाळिले 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 अनाथा. संत या प्रकारे जीवांचा सांभाळ करतात, जागवतात, शिकवतात, सांभाळतात. 3 क्रियापदातून संतांच्या जीवनाची कार्यप्रणाली तुकोबरांनी या अभंगातून स्पष्ट केलेली आहे. 3 क्रियापद संतांच्या जीवनाचं कार्य आपल्या लक्षात आणून देतात. पहिल्या चरणात आहे जागविती, तिसऱ्या चरणात आहे शिकविती आणि चौथ्या चरणात आहे सांभाळिती. संत जागवतात, संत शिकवतात आणि संत सांभाळतात. ढेकणं जागवतात पण शिकवत नाहीत. शिक्षक जागवतातही शिकवतात पण सांभाळत नाही. पण संत मात्र जागवतातही शिकवतातही आणि सांभाळतातही. म्हणून या सर्व जीवांना उद्धाराकडे नेणं हेच संतांच्या जीवनातलं महत्त्वाचं कार्य असतं. असे त्यांचे जीवावर अनंत उपकार आहेत. या उपकारातून आपण कधी उतराई होऊ शकत नाही. त्यांनी दिले ते अविनाश दिलेलं आहे. म्हणून दाता तोची एक जाना नारायण स्मरावे. अनेक नाशिवंते काय न सरे हाय ज्याच्याने. सरे ऐसे ज्याचे दान त्याचे कोण उपकार. तर खरे उपकार जे शाश्वत देतात, जीवाचं परम कल्याण घडवतात, असं संत जीवन आहे. म्हणून तुकोबराय त्या संतांबाबतची कृतज्ञता या अभंगातून व्यक्त करतात. म्हणून संतांनी सर्व जीवांपर्यंत हे पोचवण्याकरताच अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. जिथे तिथे कोणत्याही नगरमध्ये सप्ताह कशा करता, मंदिरं कशा करता, पाठशाळा कशा करता, गुरुकुल कशा करता, विद्यालय कशा करता. तर हेच धडे घेण्याकरता की जीवाने वाम मार्गाने जाऊ नये, सन्मार्गाने जावं. सन्मार्गाने त्यांनी वाटचाल करावी. म्हणजे आपलंही कल्याण आणि त्याबरोबर जगाचंही कल्याण. हीच संतांची महत्त्वाची परोपकाराची शिकवण आहे. म्हणून हे घडतं आहे. तेव्हा त्या अभंगांनी सर्व जनतेला तारण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी दगडांना तारले, मग माणसाला का नाही तारणार. जळी दगडा सहित ह्या तारेल्या जैशाला आहे. म्हणून दगडाला तारण्याची तारकता संतांच्या या अभंगामध्ये आहे. म्हणून असे अभंग आपण स्वीकारावेत. अभंगाप्रमाणे आपलं जीवन घडवावं, बनवावं. आपल्याला हे अभंग तारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या तारक अभंगाचं चिरस्मारक देहूला उभं राहिलेलं आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे, तसं आपल्या महाराष्ट्रात गाथा मंदिर आहे. जागतिक कीर्तीचं असं मंदिर. त्यातून आपल्याला शिकवण महत्त्वाची दिलेली आहे.
एकेक अभंगामध्ये मोठी तारकता आहे. असे ते सर्वच्या सर्वाभंग सर्वांना निदर्शनास यावे म्हणून गाथा मंदिर हे घडवलं गेलेलं आहे. तुम्हा सर्व जनतेच्या त्यागातून ते उभं राहिलेलं आहे. 30-35 कोटीची कामं तिथे झालेली आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बल करून लावला केला. त्याचप्रमाणे भक्त निवास झाले, सत्संग भवन आहे, अन्नपूर्णा सदन आहे. दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज जेवण दिलं जातं. दुपारी 12 ते 2 या वेळेत 500-700 लोकांचं रोज जेवण असतं. रविवारी सुट्टीच्या दिवशी तर हजारापर्यंत असतात. तसंच दर बुधवारी आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे शारीरिक चिकित्सा केली जाते आणि मोफत औषधं दिली जातात. गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे मोफत औषधोपचार होत असतो. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी नेत्र चिकित्साही केली जाते आणि मोतीबिंदूचं मोफत ऑपरेशन केलं जातं. अशा अनेक समाज उपयोगी योजना गाथा मंदिरावर राबवल्या जात आहेत. आपल्या सर्वांच्या त्यागातूनच हे सर्व घडत आहे. आम्ही काही एक निमित्त मात्र आहोत म्हणून तुमच्या सर्व त्यागातून उभं राहिलेलं आहे. हे म्हणजे अजूनही तिथे आपल्याला बरीचशी 10-15 कोटीची कामं अजून करणीय आहेत. त्यात काही अडचण नाही. राहिलेले बरेच लोक आहेत. राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारायचा आहे. आणि जुन्या लोकांची प्रगती झाली असेल तर त्याच्या प्रगतीनुसार आपल्या उत्पन्नातला 6 हिस्सा दान करायचा असतो. त्यावेळेला आपला पगार फक्त 3,000 होता. आपला आता 30,000 झाला आहे. आता 3 लाख झालेला आहे. तर त्याप्रमाणे धर्मकार्य सत्कार्यामध्ये उत्पन्नाचा 6 हिस्सा लावत जावा. म्हणून दरवर्षी जसा इन्कम टॅक्स भरावा लागतो की नाही, तसंच धर्माचा हिस्सा जो आहे तो हिस्सा धर्माला काढला गेला पाहिजे. म्हणजे तो फिक्स डिपॉझिटला जातो आणि राहिलेली पवित्र होत असते. म्हणून संतांची शिकवण आपल्याला समाजापर्यंत पोचवायची आहे. गाथा मंदिराचे राहिलेली कामं करायची आहेत. हा ट्रस्ट आहे, रजिस्ट्रेशन याचं नियमित ऑडिट होते. या ट्रस्टला 80G कलमान्वये आयकरात सवलतचं सर्टिफिकेट आहे. ज्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत असेल त्यांच्या इन्कम टॅक्समध्ये सूट मिळेल अशी या ट्रस्टला मिळालेली सवलत आहे. कारण समाजोपयोगी कार्य तिथे राबवली जात आहेत. म्हणून ही ATGचं प्रमाणपत्र आहे, त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. असे गाथा मंदिरावर अनेक कार्य घडत आहेत. ते मी सांगितले तुमच्या लक्षात राहिलं असं नाही. म्हणून सर्वांच्या ते लक्षात येण्यासाठी आम्ही एक तुकोबाराय दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण प्रकाशित केलेल्या आर्ट पेपरवर बाहेर गाडीमध्ये आहे. आपल्याला मिळेल. आपण जरूर घ्या. प्रत्येकाने घ्या. आपल्या घरात लावा, खोलीत लावा. येता जाता दर्शन घडेल. गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती मिळेल आणि वर्षभर आपल्या दैनंदिन जीवनालाही ते उपयोगाला येणार आहे. चतुर्थी कधी आहे, चंद्रोदय कधी आहे, पालखी सोहळा कधी निघतो. आपल्याला पहिल्यापासून नाही जाता आलं तर आता मध्येच जायचं. तर आता आज पालखी कुठं असेल, डायरी बघा, कॅलेंडर बघा. त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की आज तरडगावला आहे, आज बरडला आहे, का आज वाल्ह्याला आहे. हे आपल्या लक्षात येईल. तर याप्रमाणे सर्वांना उपयोग व्हावा, सर्वांच्या लक्षात यावं म्हणून योजना केलेली आहे. गाडीमध्ये आपल्याला ते मिळू शकेल. प्रत्येकाने जरूर घ्या, घरात लावा. योग्य दिशा आपल्याला मिळत जाईल. खिशात डायरी ठेवा. ती 17 महिने आपल्याला काम देईल. दैनंदिन जीवनात तिचा उपयोग होईल. आपण भगवान करू. सर्वांच्या अंतःकरणाचे सद्विचार निर्माण होऊन आणि सर्वजण या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होत. सर्व भजनी मंडळ, तुकोबाराय सेवा मंडळ हे कार्य या ठिकाणी घडवत आहे. मंडळाचे पदाधिकारी रात्रंदिवस कष्ट घेत आहेत, प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही जनताही त्यांना साथ देते आहे. आणि असे कार्य नामसप्ताह घडवतात, भजनं घडली जातात, हरिपाठ घडतो, एक दिशा मिळते, लहान मुलांना संस्कार मिळतात, योग्य वाटचाल घडत असते. म्हणून अशी ही नामसप्ताहाची साधना सर्वत्र सातत्याने होणं आवश्यक आहे की ते परिवर्तन घडवणारे आहे. भगवान करू. सर्वजण या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू
आणि सेवेला विराम दे. तुकाराम तुकाराम